श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेला करा या 26 पैकी एक गुप्त उपाय. लक्ष्मी कायमची घरी स्थिर राहील. अक्षय तृतीया म्हणजेच 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला दिवस आहे. या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी केलेले दान, पुण्यकर्म, भगवंताची सेवा, उपासना हे क्षय पुण्यप्राप्ती करून देते. या दिवशी जीवांचे देह आणि त्यांनी केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे. मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ मुक्त झाल्यावर नष्ट होतात. काहीही स्थायी नाही, परंतु शास्त्रानुसार हा एक दिवस असा येतो जेव्हा आपण केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा स्थायी होते. हा शुभ दिवस आहे अक्षय तृतीया. अक्षय अर्थात कधी क्षय न होणारे. अक्षय तृतीयेला केलेली साधना, दान, सत्कर्म, दुष्कर्म अक्षय होकर सदा सर्वदा फळ प्रदान करतात. म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ कर्म करणे टाळावे. अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देव आराधना, पूजा अर्चना, दान व धार्मिकरित्या व्यतीत करावा. पण पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अक्षय तृतीयेला सतयुगाचे प्रारंभ झाले होते. अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम प्रकट झाले होते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. वर्तमान युग अर्थप्रधान युग आहे. आज प्रत्येक व्यक्ती कशाही प्रकारे धन प्राप्त करू इच्छित आहे. धन प्राप्तीसाठी व्यक्ती कधी कधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे बघत नाही. तरी असे करणे अनुचित नाही. शास्त्रांमधून असे अनेक धनदायक प्रयोग आहेत जे अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने धन अभाव दूर करून धनप्राप्ती करता येऊ शकते. आज आम्ही आपल्याला असेच काही दुर्लभ धनदायक उपायांबद्दल माहिती देत आहोत, ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो. आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहे. 1. अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे. व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात. 2. अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावे. 3. अक्षय तृतीयेला वुलरचे मूळ स्वर्ण ताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे. 4. अक्षय तृतीयेला 11 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवा. 5. अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्या. 6. अक्षय तृतीयेला सकाळी 3 किंवा 5 गोमती चक्राचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर पसरवून द्यावं. 7. अक्षय तृतीयेला विष्णू सहस्त्रनाम व श्रीसूक्त पाठ करून मा त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी. 8. अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी. 9. अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फूल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून पूजा करावी. 10. श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि श्रीसूक्त पाठ केल्याने जीवनात धन, यश, पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते. 11. आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे. 12. अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी शुभ ठरते. 13. या दिवशी कोणते शुभ कार्य प्रारंभ करता येईल. वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगल कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही. 14. या दिवशी छत्री दान नक्की करावे आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. 15. आहारात सातूचे सेवन करावे. या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व आहे. 16. मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ, घंटा व इतर पूजेचे सामान दान करावे.
17. देवघरात पूर्ण 24 तास तुपाचा अखंड दिवा लावावा. 18. या दिवशी श्रीरामचरित्र मानसमधील अरण्यकांड पाठ करावे. यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात. याने जन्मजन्मांतराचे पुण्य फळ प्राप्त होतं. याने रामकृपा मिळते. 19. देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं देवघरात ठेवावे आणि अखंड दिवा लावावा. 20. दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावे आणि सोबतच दूध दही अर्पित करावे. 21. गरिबांना पात्र अन्न धन वस्त्र इतर दान करावे. 22. देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचे नैवेद्य दाखवावे. 23. देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र घरात आणावे. 24. चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे. 25. लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या आणि निळ्या बांगड्या हातात घालाव्या. 26. चांदी जोडवी पूजेत ठेवून नंतर नणंद किंवा भावजेला भेट द्यावी. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.